हॅलो स्टुडंट, हे आपलं हायवे इंजिनिअरिंगचं 15 नंबरचं लेक्चर. ओके, तर यामध्ये आपण फ्लेक्झिबल पेमेंट म्हणजे नेमकं काय पाहणार आहोत. ओके, तर बघा हे जे स्ट्रक्चर दिसतं तुम्हाला ते फ्लेक्झिबल पेमेंटचं, जसं की आपण तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्यात लास्टवाला जो पार्ट असतो त्याला आपण सबग्रेड असं म्हणतो. ओके, कॉम्पॅक्टेड आणि थिकनेस जो का पार्ट आहे आपण सबग्रेड असं म्हणतो. त्यावरचा जो का पार्ट त्याला आपण सबबेस असं म्हणतो. त्याच्यावरचा जो का पार्ट आहे अप्पर लेअर त्याला बेस कोर्स म्हणतो. आणि नेक्स्ट त्यावरची जी काही लेअर त्याला बेस कोट आणि लास्ट वन इज वेअरिंग कोर्स. तर या पद्धतीने जे काही स्ट्रक्चर असतं त्याला आपण फ्लेक्झिबल पेमेंट असं म्हणतो. ओके, तर फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये सिमिलरली 5 लेअर असतात. ओके, नेक्स्ट रिजिड पेमेंटमध्ये जसं की आपण पाहिलं होतं सबबेस आणि कॉन्क्रीट स्लॅब डायरेक्टली 2च लेअर असतात. पहिलं आपण सबग्रेड तयार करतो, बॉटम मोस्ट लेअर, लोअर मोस्ट लेअर, देन त्यावरती आपण सबबेस देतो आणि डायरेक्टली आपण कॉन्क्रीट स्लॅब टाकतो. ओके, तर हे दोन्ही पण स्ट्रक्चर होते फ्लेक्झिबल पेमेंटचं आणि हे रिजिड पेमेंटचं. ओके, देन नेक्स्ट बघा फेल्युअर कसं होतं, फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये कसं फेल्युअर होतं आणि रिजिड पेमेंटमध्ये कसं फेल्युअर होतं. ओके, तर बघा फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये काय होतं की जरी समजा लोड जरी ॲक्ट झाला एक्स्ट्रा प्रमाणात तरी काय होतं त्याचं शेप चेंज करतं ते. ठीक आहे, पण जर रिजिड पेमेंटमध्ये पाहिलं आपण तर बघा रिजिड पेमेंटमध्ये सबग्रेड काय करते, शेप चेंज करते. बट जो काही कॉन्क्रीट स्लॅब आहे वरचा, जो काही वेअरिंग कोर्स आहे किंवा जो काही सरफेस कोर्स आहे तो डायरेक्टली ब्रेक होतो आहे. ओके, फेल्युअर ऑफ रिजिड पेमेंट जसं की आपल्या फिगरमध्ये पाहायला भेटते. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने दोन्ही या पेमेंटमध्ये फ्लेक्झर फेल्युअर होतं. नेक्स्ट वन इज सिलेक्शन ऑफ टाईप ऑफ पेमेंट. ओके, तर आपण कसं सिलेक्ट करायचं की आपल्याला कोणतं पेमेंटचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे, फ्लेक्झिबल पेमेंट कन्स्ट्रक्ट करायचं आहे की आपल्याला रिजिड पेमेंट कन्स्ट्रक्ट करायचं, आपण कशावरून सिलेक्ट करतो. तर बघा फ्लेक्झिबल पेमेंट सुटेबल वेन, फ्लेक्झिबल पेमेंट कधी यूज करायचं. ठीक आहे, तर त्यासाठी फर्स्ट पॉईंट काय, गुड सबग्रेड इज अवेलेबल. जर आपल्याला चांगला सबग्रेड जर अवेलेबल असेल देन आपण फ्लेक्झिबल पेमेंट यूज करू शकतो. ओके, नेक्स्ट पॉईंट, ट्रॅफिक इज नॉट व्हेरी हॅवी. ओके, जर जी काय ट्रॅफिक फ्लो होणार आहे, ओके, जर ती ट्रॅफिक जर जास्त हेवी नसेल तर आपण फ्लेक्झिबल पेमेंट यूज करू शकतो. देन नेक्स्ट लोकली अवेलेबल मटेरियल, जर आपल्याला लोकली जर मटेरियल अवेलेबल होत असेल सगळं तर आपण त्या ठिकाणी आपण फ्लेक्झिबल पेमेंट यूज करू शकतो. देन फंड्स आर लिमिटेड. ओके, म्हणजेच काय की जे पण आपल्याला काही अमाऊंट भेटलेली आहे ओके ती जर कमी असेल, ओके, तर जी अमाऊंट जर कमी असेल देन आपण फ्लेक्झिबल पेमेंट यूज करू शकतो. आणि देन लास्ट म्हणजे पेमेंट इज टू बी कन्स्ट्रक्टेड इन स्टेजेस. ओके, जी काय पेमेंट जर आपल्याला पेमेंट जर स्टेजेसमध्ये कन्स्ट्रक्ट करायचे असेल ओके तर आपण फ्लेक्झिबल पेमेंट यूज करू शकतो. ओके, देन नेक्स्ट पॉईंट, रिजिड पेमेंट इज सुटेबल वेन. ओके, तर रिजिड पेमेंट असते तर कधी सुटेबल असते, आपण कधी यूज करायला पाहिजे. ओके, आत्ता आपण जस्ट पाहिलं की फ्लेक्झिबल पेमेंट कधी यूज करायची. सिमिलरली रिजिड पेमेंट कधी यूज करता येईल. ओके, तर फर्स्ट पॉईंट आहे सबग्रेड इज पोअर. जर सबग्रेड जर पोअर असेल ओके म्हणजेच काही ज्या ठिकाणी आपल्याला रोड कन्स्ट्रक्शन करायचं तर त्या ठिकाणची जर SBC सॉईल बेरिंग कॅपॅसिटी जर कमी असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो सबग्रेड, त्या ठिकाणी आपण रिजिड पेमेंट यूज करतो. ओके, यूज करू शकतो आपण. देन नेक्स्ट वन इज हेवी ट्रॅफिक लोड्स. जर त्या ठिकाणून जर हेवी ट्रॅफिक जर मूव्ह होणार असेल तर त्या ठिकाणी देखील आपण रिजिड पेमेंट कन्स्ट्रक्ट करू शकतो. नेक्स्ट म्हणजे फंड्स आर सफिशियंटली अवेलेबल. जो काही आपल्याला फंड्स अवेलेबल झाला तो जर सफिशियंटली ओके तो आपल्याला भरपूर प्रमाणात किंवा जर सफिशियंटली फंड्स जर अवेलेबल असेल आपल्याकडे देन आपण रिजिड पेमेंट यूज करू शकतो. देन नेक्स्ट वन इज frequent interruption in traffic are not desired for an important route for repair and maintenance. ओके, तर आपण त्यावेळेस त्या ठिकाणी रिजिड पेमेंट ही यूज करू शकतो. ओके, क्लिअर. देन नेक्स्ट पॉईंट इज कन्स्ट्रक्शन ऑफ WBM रोड. ओके, तर आपण इथपर्यंत आपण काय पाहिलं की पेमेंट म्हणजे काय, पेमेंटचे टाईप कोणते कंपोनंट पार्ट्स ऑफ पेमेंट पाहिले आपण, त्यानंतर त्यांचं स्ट्रक्चर पाहिलं, त्यांचं फेल्युअर पाहिलं. ओके, आणि सिलेक्शन टाईप ऑफ पेमेंट म्हणजेच काय कोणत्या वेळेस कोणतं पेमेंट यूज करायचं ते पण पाहिलं. फ्लेक्झिबल पेमेंट कधी यूज करायचं, रिजिड पेमेंट कधी यूज करायचं ते पण पाहिलं आपण. तर आपण डायरेक्टली नेक्स्ट पॉईंट होतो आपले कन्स्ट्रक्शन ऑफ WBM रोड. आता WBM रोड म्हणजेच काय की वॉटर बॉम्ब मेकॅडम रोड. हा जो काय रोड होतो हा तो फ्लेक्झिबल पेमेंटच्या कॅटेगरीमध्ये येतो. ओके, तर आपण डायरेक्टली आता कन्स्ट्रक्शन पाहतोय. ठीक आहे, तर बघा WBM रोड कसं कन्स्ट्रक्ट करायचं. Okay, for construction of any type of road, subgrade preparation is necessary. Subgrade may be provided on an embankment or in cutting existing ground level. ओके, तर कोणत्याही रोड कन्स्ट्रक्शन करण्याच्या अगोदर कोणत्याही टाईपचं रोड पेमेंट करण्याच्या अगोदर सबग्रेड हा नेसेसरी आपल्याला दोन्ही याच्यामध्ये कॉमन येतो. फ्लेक्झिबल पेमेंटमध्ये पण लागतो आपल्याला, रिजिड पेमेंट देखील लागतो आपल्याला. ठीक आहे, तर मग सबग्रेड जो काय असतो तो एम्बॅकमेंटवरती असू शकतो किंवा कटिंगमध्ये देखील असू शकतो किंवा ग्राउंड लेवलमध्ये देखील असू शकतो. ओके, तर सबग्रेडला असं काही लिमिटेशन नाही की हा कटिंगमध्येच पाहिजे किंवा हा एम्बॅकमेंटमध्येच पाहिजे किंवा हा ग्राउंड लेवलच पाहिजे, असं काही
लिमिटेशन नाही आहे. देन नेक्स्ट सबग्रेड प्रिपरेशन कन्सिस्ट ऑफ. ओके, तर जे काय आपण सबग्रेड प्रिपरेशन करतो तर त्यामध्ये नेमकं काय काय गोष्टी केल्या जातात, कोणत्या कोणत्या स्टेजेस असतात किंवा कोणत्या कोणत्या प्रोसेस केल्या जातात. तर फर्स्ट वन इज साईट क्लिअरन्स अँड ग्रुपिंग. ओके, तर फर्स्ट आपण काय करतो की साईट क्लिअरन्स करतो. ओके, आपण काय करतो, फर्स्ट वन इज साईट क्लिअरन्स करतो. साईट क्लिअरन्स करतो म्हणजेच काय की ओके, तर हे जे काही सबग्रेड प्रिपरेशन असतं त्यामध्ये फर्स्ट स्टेज असते आपली साईट क्लिअरन्स अँड ग्रबिंग. साईट क्लिअरन्स अँड ग्रबिंग म्हणजेच काय की आपण ज्या ठिकाणी आपल्याला रोड कन्स्ट्रक्ट करायचं आहे त्यातलं आपण काय करतो, पहिल्यांदा अलाइनमेंट मार्क केल्यानंतर आपण साईट क्लिअरन्स करतो. ओके, म्हणजेच काय की मध्ये जर पण काही ऑब्स्ट्रक्शन असतील त्यामध्ये रिमूव्ह करतो आणि त्यामध्ये जो काही कचरा वगैरे असेल तो ग्रबिंग असेल तर आपण ग्रबिंग करतो. ओके, देन नेक्स्ट पॉईंट होतो आपला अर्थवर्क. अर्थवर्क म्हणजेच काय की आपण सबग्रेड प्रिपरेशन करण्यासाठी आपण एक्सकॅव्हेशन करतो, देन त्याला कॉम्पॅक्शन वगैरे करतो. तर ह्या जो काय पार्ट आहे हा अर्थवर्कमध्ये होतो. ओके, फर्स्ट पॉईंट इज साईट क्लिअरन्स अँड ग्रबिंग. नेक्स्ट पॉईंट होतो अर्थवर्क. ओके, म्हणजे जे पण काय अर्थवर्क आहे, सपोज एक्सकॅव्हेशन करणं वगैरे तर आपण अर्थवर्कमध्ये करतो. देन थर्ड पॉईंट आहे कॉम्पॅक्शन अँड कॉन्स्टलेशन. ओके, तर आपण एक्सकॅव्हेशन केल्यानंतर आपण काय करतो की जो काही आपण अलाइनमेंटसाठी आपण जे काही पाथ सिलेक्ट केला आहे, ठीक आहे, जे काही सबग्रेड करण्यासाठी आपण जे पण काही पाथ किंवा जे पण काय आपण एरिया सिलेक्ट केला आहे त्याला आपण कॉम्पॅक्शन करून कॉन्सोलेशन करतो. ओके, आपण त्याचं कॉम्पॅक्शन आणि कॉन्सोलेशन करतो. देन लास्ट वन इज चेकिंग ऑफ सबग्रेड. आपण फायनली सबग्रेडचं आपण चेकिंग करतो. तर या पद्धतीने आपण सबग्रेड प्रिपेअर करतो. ओके, नेक्स्ट पॉईंट होतं आपलं क्रॉस सेक्शन ऑफ WM रोड. बघा, तर या पद्धतीने क्रॉस सेक्शन ऑफ WM रोड असतो. ओके, बम्प्स, स्पॉइल बँक्स, कॅरेज वे. ओके, नेक्स्ट पॉईंट, आता या ठिकाणी आपण वन बाय वन जे काही इम्पॉर्टंट डेफिनेशन ते पाहूया. एम्बांकमेंट म्हणजे नेमकं काय, इज अ कॉम्पॅक्टेड अर्थ युजली ट्रॅपेझॉइडल शेप प्रोव्हाइडेड अबाव द ग्राउंड लेवल. ओके, तर हे जे काही एम्बांकमेंट म्हणजेच काय की जे पण काही आपण अर्थ एक्सकॅव्हेटेड केली त्यापासून आपण जो काही सरफेस तयार करतो किंवा जो पण काही स्ट्रक्चर तयार करतो ट्रॅपेझॉइडल शेप त्याला आपण एम्बांकमेंट असं म्हणतो. Then next one is spoil bank. A bank constructed from surplus excavated earth material on the side of cutting parallel to the road alignment is called as spoil bank. ओके, आपण एक्सकॅव्हेशन केल्यानंतर जे काय मटेरियल आपण एक्सकॅव्हेट करतोय, ठीक आहे, ते जे मटेरियल ते आपण साईडला सरप्लस क्लो करून जे पण काय बँक्स क्रिएट करतो त्याला आपण स्पॉइल बँक असं म्हणतो. नेक्स्ट पॉईंट बॅरो पिट्स विच आर डग अलॉंग द अलाइनमेंट ऑफ प्रपोज रोड for using the excavated material for construction of road embankment or embankment is called as barrow pit. ओके, तर बघा या ठिकाणी आपल्याला बॅरो पिट्स पाहायला भेटत आहेत. म्हणजेच काय आपण जे काही रोडच्या साईडला जे पण काय पिट्स डग करतोय, ओके, जे पण काय पिट्स डग करतो त्यासाठी जे काही एम्बॅकमेंट तयार करण्यासाठी किंवा जे स्पॉइल बँक तयार करण्यासाठी त्याला आपण बॅरो पिट्स असं म्हणतो. ओके, द नेक्स्ट पॉईंट डेड मॅन किंवा म्युटम्स. ओके, a small portion of earth which is left unexcavated in a barrow pits to measure the depth of excavation is called as mutums. म्हणजेच काय की ह्या बॅरो पिट्समध्ये आपण किती डेप्थ एक्सकॅव्हेशन केलं आहे. ओके, हे मेजर करण्यासाठी आपण काय करतो की एक अनएक्सकॅव्हेटेड पार्थचा ठेवतो आपण, चूंकि आपण एक्सकॅव्हेट करत नाही तो कसं ठेवतो आपण की त्यामध्ये आपण किती डेप्थपर्यंत आपण त्याचं एक्सकॅव्हेशन केलं आहे. ओके, आपल्याला हे पाहण्यासाठी आपण तो पार्ट ठेवतो त्याला आपण डेड मॅन किंवा म्युटम्स असं म्हणतो. नेक्स्ट पॉईंट होतो बघा लीड म्हणजे नेमकं काय, the horizontal distance through which the excavated earth is transported and placed for construction bank is called as lead. म्हणजेच काय की आपण एक्सकॅव्हेटेड केल्यानंतर हॉरिझॉन्टली आपण जेवढं डिस्टन्स मूव्ह करतोय, ओके, ते सॉईल डिपॉझिट करण्यासाठी किंवा बँक्स कन्स्ट्रक्ट करण्यासाठी जे काय आपण व्हर्टिकल डिस्टन्स मूव्ह करतो त्याला आपण लीड असं म्हणतो. मेजर हॉरिझॉन्टली फ्रॉम सेंटर ऑफ स्पॉइल बँक. ओके, जे काही लीड्स असतात ते काही कुठून मेजर केलं जातं, जे काही स्पॉइल बँक आहे स्पॉइल बँकच्या सेंटरपासनं तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स मेजर केला जातं. देन इनिशियल हेड ऑफ 30 मीटर इज नॉट पेड टू कॉन्ट्रॅक्टर. जर इनिशियली जर 30 मीटर एवढं जर डिस्टन्स असेल तर आपण एक्स्ट्रा चार्जेस देत नाही आपण कॉन्ट्रॅक्टरला. जर 30 मीटरपेक्षा जर जास्त डिस्टन्स होत आहे तर त्या ठिकाणी आपण काय करतो कॉन्ट्रॅक्टरला एक्स्ट्रा पे करावं लागतं. सिमिलरली नेक्स्ट पॉईंट आहे लिफ्ट म्हणजेच काय की द व्हर्टिकल डिस्टन्स थ्रू द एक्सकॅव्हेटेड अर्थ इज लिफ्टेड. ओके, फॉर कन्स्ट्रक्टिंग अ स्पॉइल बँक्स इज कॉल्ड एज लिफ्ट. म्हणजेच काय की आपण जे व्हर्टिकली किती डिस्टन्स करतो किंवा व्हर्टिकली आपण किती डेप्थमध्ये एक्सकॅव्हेशन केलं आहे, ओके, तर त्याला आपण लिफ्ट असं म्हणतो. ओके, इट इज मेजर व्हर्टिकली फ्रॉम सेंटर लाईन ऑफ एक्सकॅव्हेशन टू सेंटर लाईन ऑफ स्पॉइल बँक्स. ओके, तर सेंटर लाईन ऑफ एक्सकॅव्हेशन टू सेंटर लाईन ऑफ द स्पॉइल बँक यामध्ये आपण ते मेजर करतो. द इनिशियल लिफ्ट ऑफ 1.5 मीटर इज नॉट पेड फॉर सेपरेटली टू द कॉन्ट्रॅक्टर. म्हणजेच काय की जर 1.5 मीटरपर्यंत जर आपण डेप्थ गेली तर आपण कॉन्ट्रॅक्टरला सेपरेटली पेड नाही करत आपण,
पण जर सपोज तीच जर डेप्थ 1.5 मीटरपेक्षा जर इन्क्रीज होते तर त्या ठिकाणी आपण काय करतो की कॉन्ट्रॅक्टरला आपण एक्स्ट्रा पे करतो. ओके, तर या पद्धतीने लीड आणि लिफ्ट होतं. नेक्स्ट पॉईंट होतो आपला बॅलन्सिंग ऑफ अर्थवर्क. ओके, बॅलन्सिंग ऑफ अर्थवर्क म्हणजेच काय की सच अ ग्रेडियंट ऑफ विच द क्वांटिटीज ऑफ अर्थवर्क इन कटिंग अँड एम्बॅकमेंट आर ऑलमोस्ट इक्वल ऑर बॅलन्स इज कॉल्ड ॲज बॅलन्सिंग ऑफ अर्थवर्क. म्हणजेच काय की जसं पाहतो की काही ठिकाणी सपोज आपण अलाइनमेंट ऑफ रोड मार्किंग केली, देन काही ठिकाणी काय असतं की काही ठिकाणी काय राईज असतं, काही ठिकाणी फॉल असतं. ओके, म्हणजेच काही ठिकाणी काय असतं राईज असतं किंवा काही ठिकाणी फॉल असतो. तर आपण काय करतो जे काय राईज झालेलं जे काय मटेरियल ते आपण कट करून ज्या ठिकाणी फॉल झालं त्या ठिकाणी प्लेस करतो. एका पद्धतीचं आपण बॅलन्सिंग करतो. ओके, तर आपण बॅलन्सिंग ऑफ अर्थवर्क असं म्हणतो. नेक्स्ट पॉईंट येतो कंस्ट्रक्शन ऑफ WM रोड. ओके, तर आता जे काय आपण इम्पॉर्टंट डेफिनेशन होतं ते पण पाहिलं. देन फायनली आपला जो काय नेक्स्ट पॉईंट आहे कंस्ट्रक्शन ऑफ WM रोड, म्हणजेच एखादा वॉटर बाउंड मेकॅडम रोडचं कंस्ट्रक्शन पाहायचं आपल्याला. हा जो पार्ट आहे आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.